डोर टू डोर प्रचारामध्ये आम्हाला खूप चांगला अनुभव आलेला आहे। खूप चांगला रिस्पॉन्स जनतेकडून आहे आणि जे काही प्रश्न आहेत उपस्थित ते प्रश्न सुद्धा आम्हाला समजा लक्षात आलेले आहेत आणि आमच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढवत आहोत। जे काही नाल्यांचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, स्त्रियांच्या सुरक्षिततेचे प्रश्न आहेत आणि माझा जिव्हाळ्याचा विषय असलेले प्रश्न म्हणजे दिव्यांग लोकांचे फार हाल आहेत। त्यांना वेळेवर निर्वाह भत्ता मिळत नाही, संजय गांधी निराधार योजनेच्या लोकांना वेळेवर मिळत नाही, असे जे काही स्त्रियांच्या सुरक्षिततेचे जे मुद्दे आहेत, अक्षरशः लाईट नाहीत बऱ्याच ठिकाणी, तर हा विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत। बीजेपी पक्षातून मी 14 या प्रभागातून उभी आहे आणि आम्ही पॅनल टू पॅनल प्रचार करत आहोत आणि नक्कीच आमच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे। लोकांना आमच्या विकासाच्या मुद्द्यावर नक्कीच विश्वास आहे आणि मी सुरुवातीपासूनच सोशल वर्कचं काम करते, म्हणजे त्यासाठी कुठलं इलेक्शनची गरज नव्हती मला, अगोदरपासून काम करत असल्यामुळं आणि शेवटी सत्ता असल्यानंतर अधिक कामं करता यावेत म्हणून मी निवडणुकीला उभी राहिलेली आहे आणि नक्कीच 100% सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील आणि नक्कीच आमचं पूर्ण पॅनल विजयी होईल। महिलांसाठी कुठले प्रश्न महिलांचं जे आहे तर बऱ्याच ठिकाणी लाईट्स नसतात आणि अक्षरशः काही ठिकाणी जंगल सारखं झालेलं होतं, ते आम्ही JCBने सगळं क्लिअर केलेलं आहे मी आणि म्हणजे माझी तर अशी अपेक्षा आहे की प्रभागामध्ये CCTV लागणं सुद्धा गरजेचं आहे। स्त्रियांना अगदी स्त्रियांचे छोटे छोटे प्रश्न असतात, दूषित पाणी येतंय, अगदी नळ वेळेवर येत नाही तर अर्ध्या रात्री नळ येतात, लाईट्स नाहीत, असे स्त्रियांचे अनेक प्रश्न, घंटा गाडीपासून अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। तर ह्या सगळ्या स्त्रियांच्या प्रश्नावर आम्ही नक्कीच वाचा फोडणार आहोत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत। चार उमेदवार 4 मतदार कमळाला करायचं